गुड मॉर्निंग. इट्स डे 6 ऑफ गणेशोत्सव. सो आज आहे महालक्ष्मी पूजनाचा दिवस. तर पहाटेच आईबाबा गावी निघून गेले. ते गेल्यानंतर परत एक झोप काढली आणि निवांत अशी आमची सकाळ झाली. सगळे कामं आटपून घेतले छान. त्यानंतर आंघोळ वगैरे करून बाप्पासाठी पेढ्याचे मोदक बनवले. मोदक वगैरे बनवून झाले. देवपूजासुद्धा झाली. आज देवपूजा माझ्याकडे आली, कारण आई आहेत तर आई रोज देवपूजा करतात. सो मस्त बाप्पाची पूजा वगैरे करून घेतली. आणि आज देवांशला सुट्टी आहे, सो त्याच्यामुळे देवांश घरीच आहे. सो बाप्पाची पूजा झाली. त्यानंतर दोघांनी मिळून मस्त आरती केली. आई बाबा नाही आहेत, हे सुद्धा नाही आहेत, त्यामुळे घर रिकामं वाटतं आहे, अजिबात करमत नाही आहे. सो घरातले सगळे कामं आटपून स्वयंपाक जेवणं सगळं करून देवांचा अभ्यास घ्यायला बसले, कारण संध्याकाळी पाटील काकूकडे महालक्ष्मीच्या जेवणाचं आमंत्रण आहे. आमच्या इथे समोर दोन्ही घरी महालक्ष्मी बसतात. सो इथे देवांचा अभ्यास करून घेतला, कारण त्याच्या 8 तारखेपासून रिटर्न एक्झाम्स आहे आणि उद्यापासून ग्रेडची एक्झाम्स आहे. त्यानंतर त्यांनी काही क्राफ्ट वगैरे केला आणि हा असा पसारा करून ठेवला. सो सगळं छान आवरलं, झाडून घेतलं. आणि मला वाटतं मुलं घरी असले की कितीही घर स्वच्छ ठेवा तुम्ही, परत जसंच्या तसं होतंच. सो हा ढीग होता कपड्यांचा. सगळ्यांच्या घड्या घालून कपडे जागच्या जागेवर ठेवून दिले. त्यानंतर मस्त कडक चहा पिला. चहा पिऊन रेडी झालो छान आणि गेलो पाटील काकांकडे महालक्ष्मीच्या आरतीसाठी. सो मस्त अशी आरती झाली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. त्यांच्याकडची आरती करून शेळकेताईंकडे सुद्धा महालक्ष्मीची आरती करायला गेलो. आरती झाली. त्यानंतर परत पाटील काकूंकडे येऊन मस्त प्रसादाचा आस्वाद घेतला. घरी आले. घरी आल्यानंतर बाप्पाची आरती करून घेतली आणि आज श्रीशाला दादासोबत आरती करायची होती. सो मी अशी ग्रीन कलरची सिंपल साडी नेसले होते. त्यानंतर सोसायटीच्या बाप्पाची आरती करून आलो. घरी येऊन उद्यासाठी बाप्पाचा हार बनवून घेतला आणि देवांशला असं होतं की मला पण बनवू दे. सो त्यांनी कलशाचा हार बनवला आणि असा घालवला आम्ही आजचा दिवस. बाय.